हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या व नव मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इकडं आम्ही झालोय रेडी. बघा गाथाने मस्त ब्लॅक कलरचा ड्रेस घातलाय. आपण कुठेच नाही चाललोय. आज गुढीपाडवा आहे तर सर्वांना गुढीपाडव्याचे खूप खूप तर चला आता आज गुढीपाडवा स्पेशल स्वयंपाक बघूया. सो सर्वप्रथम आज आपण गुढी उभारून घेऊया. इकडे मस्त स्वरा गुढीपाडव्यासाठी रांगोळी काढते. बघ स्वरा. माझ्या आजीने बघा तुम्ही चाफ्याच्या फुलांचा हार बनवलाय. आजचा मान चाफ्याच्या फुलांचा असतो. इकडे एक झेंडूची पण माळ बनवली आहे. लिंबाचा डगा जो की गुढीला लावता. तर थोड्याच वेळात गुढी उभारणार आहे आम्ही. इकडे गुढी उभारण्यासाठी बांबूला आधी हळदीचं पाणी लावलं जातं. आयुष लावतोय. इकडं मस्त गुढीला आधी नवं वस्त्र घातलं जातं. त्याच्यानंतर जे चाफ्याच्या फुलाचा मान असतो आज असे काही सर्व माळा लावलंय. तर कडुलिंबाचा पाला आणि वरती आपला देवाचा तांब्या. खूप आळशी आयुष आहे जो की पहिल्यांदाच गुढी बांधतोय लवकर उठून. आता त्याला जबाबदार व्हायला लागल. 10वीचे पेपर दिले आणि हे बघा अशा प्रकारे फायनली गुढी लावली आहे. सो फायनली ह्या ठिकाणी आम्ही गुढी उभारली आहे. 12 वाजेपर्यंतच ठेवता. नैवेद्य दाखवल्यावरती काढून घेता. बघू शकता तुम्ही सर्व काही लावलंय त्याला. लिंबाचे पानं, चाफ्याचे फुलं, हडेकडे. इथे रशी बनवायची त्याच्यासाठी मी हा काळा मसाला बनवलाय. कोथिंबीर फोडणीसाठी. तर मी इकडे फोडणी देते त्याला. तेल टाकलं, जिरं, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, काळा मसाला. अशी काही बनवली आहे मस्त रशी. आता भजे बनवूया. हा आमचा वीर बनवून गेला होता ना तो शाळेत. काय कार्यक्रम होता? हा का? नाचला का मग तिथं तू? मग हा का डफ वाजवायला गेलता का? मम्मी नव्हती आणि सो मग पुरणपोळी मम्मी बोलली नको बनव. सो मग इकडं पुरी बनवली आज गोडमध्ये. श्रीखंड राहणार. श्रीखंड पुरीचा नैवेद्य. आणि आय थिंक बाकी साईडला पुणे वगैरेकडे आजच्या दिवशी तर पुरी आणि श्रीखंडाचाच मान असतो. हे बघा पुऱ्या मस्त फुगलायत. आलोय आम्ही इकडे. काहीतरी इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे. बाळाचं नाव ठेवायचं आहे. सो कसा होतोय बघा तुम्ही. इकडे चालू आहे नामकरणाची तयारी. असं काहीसं पाळण्याला सजवलंय छोटंसं मस्त. इकडे बाळाला औक्षणासाठी ताट बनवतोय. काकीन त्यांचा स्वयंपाक चाललाय. आणि इकडे माझा बेबी ब्रदर तयार झालाय त्याचं नामकरणासाठी. बच्चू इकडे बघ बाबा. सोनू सगळे आले. बाळाची आजी, बाळाच्या आत्याबाई. आमचं बच्चू. हा हा हा. थोड्याच वेळात त्याला त्याचं नाव भेटल. इकडे आहे पंजा. आज्याच नाही. कोणाचं नाव ठेवायचंय? हॅलो कर. हॅलो हॅलो.
ऑलमोस्ट इकडे सगळीच तयारी झाली आहे. दादा ओ दादा ओ दादा ओ दादा ओ पुलिस दादा, अरे मंत्री हो गया हूँ. सोबत काय त्याला ते मला काल आणलं. वा 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 वा. तुम्ही घेऊन आले का? मग काय करते बाई, अरे नाताचा आनंद असा जगात मावणी ढगात. पुढारी का का पाटील? इकडं मस्त सर्वजण पुरुष मंडळी थोडक्यात मस्त बाहेर बसले होते आणि इकडे आम्ही नामकरणाला सुरुवात करत होतो. सो मग सर्वजण आले घरामध्ये, गप्पा वगैरे त्यांच्या चांगल्या खूप दिवसानंतर सर्व जमले होते आणि आमचं सर्व मस्त शेतकरी कुटुंब आहे. सो मग सगळ्या शेतातल्या गप्पा वगैरे. इकडे आम्ही नामकरणाला सर्वप्रथम गणेश पूजनाने सुरुवात केली. त्याच्यानंतर ना आम्ही आमच्या बेबी ब्रदरचं औक्षण केलं मस्त 5 सुवासिनींनी. इकडे मस्त 5 सुवासिनींनी बाळाला मस्त ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतरनं त्याला पाळण्यातनं 5 सुवासिनी एकीकडून दुसरीकडे देतात आणि असं म्हणतात, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. या ठिकाणी सर्वांनी मस्त बाळाला झोका दिला. मस्त जो बाळा जो जो रे असतं गाणं म्हणून बाळाचे मोठे आई पप्पा मस्त आजी आत्या भाऊ सगळ्यांनी झोका दिला मस्त. आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती छान असं चांगला मुहूर्त होता. मग नामकरण केलं त्याचं. या ठिकाणी आम्ही देखील मस्त बाळाला झोका दिला. गाताला पण छान वाटत होतं तिच्या बेबी मम्माला झोका देताना. या ठिकाणी मस्त त्याच्या सर्व आयांनी त्याला झोका दिला. त्याची मोठी आई नाही आहे बिकॉज ती छोट्या बेबीकडे आहे आत्ताला. सो मग ती नाही येऊ शकली. या ठिकाणी बाळाच्या आत्याने बाळाच्या कानात नाव सांगायचं असतं असं 3 वेळा. नंतर मग ते जाहीर करता एकदम पारंपरिक पद्धतीने. सो सेम तसंच आम्हीही फॉलो केलेलं. आणि आत्याने त्याच्या कानामध्ये नाव आधी त्याला सांगितलं, मग सगळ्यांना सांगितलं. यानंतर सर्वांना पान सुपारी दिली गेली आणि साखर पेढे वगैरे आणि बाळाचं नाव जाहीर केलं. हो स्वरूप या ठिकाणी बाळाच्या आत्याने सर्वांना पेढे साखर पान वाटलं आणि नंतर आम्ही सर्वांनी मस्त असं जेवण केलं.
सो असं काही झालंय आमच्या बाळाचं नामकरण सोहळा. नाव ठेवलं गेलंय स्वरूप. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. बाय.